नगर मनमाड महामार्गाच्या कामाला अखेर गती मिळताना दिसत असून राहुरीत झालेल्या बैठकीत माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटलांनी नागरिकांचे प्रश्न ऐकून घेत थेट ठेकेदार आणि प्रशासनाला काम वेगानं पूर्ण करण्याचे आदेश दिले. राहुरी शहरातून जाणाऱ्या नगर मनमाड राज्य महामार्गाचं काम सध्या प्रगतीपथावर आहे. मात्र साईड गटार उंच झाल्यानं व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान होत असल्याच्या तक्रारी नागरिकांनी मांडल्या होत्या. या पार्श्वभूमीवर ज्ञानेश्वर चित्रमंदिर येथे आयोजित बैठकीत डॉ. सुजय विखे पाटील यांनी रोखठोक भूमिका घेत अतिक्रमणे हटवण्याचे निर्देश दिले आणि काम 20 फेब्रुवारीपर्यंत पूर्ण करण्याचा अल्टिमेटमही दिले. 4 वेळेस रस्ते बनवून आणले, तुम्ही काळजी करू नका. मी जरी माझी झालो असेल तरी मी सगळ्यांना पुरून दिलं, काळजी करू नका. मला काही पदाची गरज नाही, मी करून आणतो तुमचं सगळे म्हणण्यानुसार. फक्त आता हायवे पुरता जो विषय आहे, मला असं वाटतं की सकारात्मक तरी संपू आणि आज 4 फेब्रुवारी आहे तर 20 फेब्रुवारीपर्यंत शहरातल्या रस्त्यापर्यंत येईल. ते 20 फेब्रुवारीपर्यंत येऊ आपण इथपर्यंत. काय होतंय की हे जेव्हा रस्ता शहरातला बनला जाईल थोडासा त्रास होईल तुम्हाला लोकांना. शहराचा रस्ता शहरामधला होताना तेवढा फक्त त्रास माझ्यासाठी सहन करा. मी काही रस्ते बंद करून टाकेल, काही आठवडा क्रॉसिंगला बॅरिकेड मारून टाकेल, बाजारपेठमध्ये एंट्री काही दिवसात 1-2 दिवस बंद राहील, पण ती काळाची गरज आहे. थोडा त्रास सहन करावा लागेल तर चांगले दिवस येतील. आता मी तुम्हाला म्हटलं होतं पाण्याच्या टाकीतून निघणारी गाडीला यू टर्न तयार करा, तुम्ही ते सोडून दिलं. आज हॉटेल ग्रीनहून निघणारी गाडी डायरेक्ट रस्त्यावर चढते, ती चढायला लागली तर ट्रॅफिक मागे थपकायला लागते. मी तुम्हाला काय म्हटलं होतं, त्याला लेफ्ट टर्न मारायला लावा आणि पुढून यू टर्न द्या. बोललो होतो का नाही? आहे का तशी परिस्थिती? मोठं लावा ना सिमेंटचं, काढा तुम्ही. ऍक्सिडेंट नाही, काढा, लावून टाका. यू टर्न मारा, ऊसाच्या गाड्या यू टर्न मारते. ऊस राहिलाच नाही आता राहुरीमध्ये. ऊस राहुरीमध्ये राहिलेला नाही. ऊस राहुरीमध्ये राहिलाच नाही बाबा. आता बंद व्हायला आले कारखाने सगळे, त्यामुळे आता ऊसाचे टेन्शन नव्हतं, काही नाही. ऊस राहुरीत शिल्लक नाही, सगळं घेऊन गेलं मी आता. तर त्यामुळे थोडी शिस्त. जे रोड कटिंग्स आहेत, जे रोड हायवेवर उघडतात डायरेक्ट, जोपर्यंत रस्ता पूर्ण होत नाही ते रोड असे क्रॉस करण्यापेक्षा थोडं पुढे जाऊन यू टर्नची सिस्टम पाळली, शिस्तबद्ध काम झालं तर तुम्हालाही त्रास होणार नाही आणि बाकी नागरिकांनाही त्रास होणार. आणि थोडा 1 महिनाभराचा त्रास आहे. आता काम तुमच्या समोर चालू, एवढी गती कधी पाहिली का कामामध्ये? अरे होऊ राहिलं काम, होऊ द्या बाबा. हे खा पळून गेला ना तर नंतर आपले पोरं बाळ सुद्धा आपल्याला माफ करणार नाही. हे जसं करतं त्याला करू दे. बऱ्याचशा गोष्टी चुकी होतात, चुकांना सुधारू शकतो, पण आपण 20 वर्ष त्रास झालेला रस्ता. मी तर म्हणत मी करतोय, ज्याला क्रेडिट घ्यायचे त्यांनी घ्यावं बाबा. या रस्त्याला नाव द्या, फाट्याला नाव द्या टाका पुढाऱ्यांचे. माझं नाव पुढे नको आणि मला ते श्रेय नको. मला काय घ्यायचं श्रेय घेऊन? माझं आठवलं मी पडलोय, काय श्रेय घेऊन काय करायचं? पण मानवीय दृष्टिकोनातून ज्या गोष्टी गरजेच्या आहेत त्या करणं आवश्यक आहे, त्या आपण करू. तर कृती समितीला विनंती आहे की थोडं शांततेत घ्या. नागरिकांना विनंती आहे. काय होतं की दुर्दैवाने काही अपघाती मृत्यू झाले, मलाही दुःख आहे त्या गोष्टीचं. तो आपला मधला कोणीतरी मुलगा असेल, आपल्या कार्यकर्त्याचा मुलगा असेल, पण प्रत्येक वेळेस अपघात रस्त्यामुळे झाल्यावर आता रस्ता होऊ राहिला, त्याच्यामध्ये ठेकेदाराची चूक नाही. एवढा मोठा रस्ता आहे, जुन्या लोकांनी एवढी घाण करून ठेवली, तो करू राहिला तर करू द्या. आणि काही लोक म्हटले की फक्त पुलाच्या पलीकडेच का होतं, पुलाच्या अलीकडे का होत नाही, तर त्याच्यावर मी राजकीय भाषण करू शकतो. मला ते करायचं नाही. मला ते चिखलपेठमध्ये गेलो ना मी, तर मी तुम्हाला सगळं खरं सांगू शकतो. पण मला रस्ता होऊन द्यायचा, एकदा पूर्ण होऊ द्या, मग भाषणाला ते राहू द्यायचं आपल्याला. काय कधी सभा घेऊन सगळं सांगेल, आज ती वेळ. आणि त्यामुळं सगळ्यांनी थोडं सहकार्य करा रस्त्या हद्दीमध्ये. त्यांनी त्यांचं अतिक्रमण काढून घ्यावं, सहकार्य करावं. अन्यथा प्रशासनाचा वापर करून ते अतिक्रमण काढावं लागेल. राहुरी आपल्याला स्वच्छ करायचं असेल तर त्रास करावा लागेल. आणि यामध्ये आम्ही सगळे बरोबर आहोत. भाजप बरोबर आहे, राष्ट्रवादीला यायचे त्यांनी यावं, दुसरी राष्ट्रवादी यायची विलनीकरण जर नसं झाले तर ते येऊ शकतात, काय आमची हरकत नाही. त्याच्यामध्ये धनुष्यबाणवाले आहेत, धनुष्यबाण मग एक आमचा पुलाच्या पलीकडे मशालवाले, त्यांनाही घ्या. मशालवाले त्यांना दिवसा घ्या. आणि बाकी आता अजून काही विषय असतील तर हे सगळ्या ज्या गोष्टी आहेत, या सगळ्या गोष्टी टाळा. मारामाऱ्या नको, वाद नको. सगळ्यांचं सहकार्य रस्ता आहे का पक्षाचा रस्ता नाही. पक्षाच्या पलीकडं जाऊन विचार करा. प्रत्येक वेळेस राजकारण. मी तर यांना म्हणतो, मी जर रस्ता पाणी करायला थांबतो, मीडियावाल्यांना म्हणतो येऊ नका माझ्या मागं, ते नाही आम्हाला दाखवायचं. मी माझं एकही कधी व्हिडिओ शूट काढायचं, मला काढायचंच नाही. मला गलित राजकारणाच्या पलीकडे जायचं. मला काही श्रेय नको बाबांनो.
पण वाद आणि विवाद घालू नका, पक्षीय राजकारण करू नका. सगळेजण या रस्त्याला होते. मरणारा माणूस ना भाजपचा होता, राष्ट्रवादीचा होता, मेला ना माणूस शेतकऱ्याचं पोरग होतं, त्याला काय पक्ष नाही. तर निदान संवेदनशीलता दाखवावी सगळ्यांनी. राहुल तितकं संवेदनशील दुसरं कुठलं गाव नाही. तर थोडं शांततेत घ्या. सगळे विनंतीला मान देतात, थोडं सहकार्य करा. गायकवाड काम करतोय, तो त्याच्या गतीच्या हिशोबाने फार स्पीडमध्ये येईल. नाही तर कुंभ होऊन गेला असता तरी डांबर नसता आलं. तो आता पाहिजे स्पीडमध्ये. आपला माणूस काम करतोय, तेवढा प्रयास तो करतोय, त्याला सहकार्य करा. लोक उठून मारामाऱ्या करतात, हाणतात लोकांना, हे सगळं नका करू. आता ज्यांनी हाणलं त्यांच्यावर मी काय, जसं तुम्ही देवा म्हटले की जे तुमचं झालं गुन्हा दाखल, पण त्याच्यानंतर जे शिवकीर्तीच्या बाहेरून मारामाऱ्या झाल्या, आपण नाही गुन्हा दाखल होऊ दिला कार्यकर्त्यावर. त्यांना मी फोन लावला सकाळी. नाही नाही नाही, तुम्ही नाही, तुमचं काढायचे भाग वेगळा. मी म्हणतो त्यांच्यावर नाही होऊ दिला. मी तुम्ही नाही मागणी केली, मी म्हणतो मी होऊ दिला नाही. लोकही त्रस्त आहेत, असं मारामाऱ्या करून हे होणार नाही. हे करू नका. माझे हात जोडून सगळ्यांना नम्र विनंती आहे. आज सत्यजित कदम यांनी वेळ दिला, अक्षय कर्डिले यांनी पुढाकार घेतला आणि आहे की जेव्हा नॅशनल हायवे बनवला जातो, गाडी 100च्या स्पीडने चालताना स्थिर चालली पाहिजे. म्हणून हाईट डिफरन्स या ग्रेडियंट डिफरन्स हा 1:2.5चाच रेशो त्यांना मेंटेन करावा लागणार. आणि म्हणून तुम्ही पाहता रोड वर खाली होत नाही. हे जे रोड तुम्हाला दिसतात वर उचलले गेलेले, शुभकीर्ती समोरचा रस्ता झालाय तो जवळपास कमरेपर्यंत आहे. आणि शेजारचा रस्ता तो एवढा खाली काय, कारण की कदाचित तुमची हाईट फार खाली होती विळच्या बायपासच्या कोपऱ्यापासून. ती हाईट मेंटेन करत त्यांना चालावं लागणार आहे. म्हणून तो नॅशनल हायवे बनला जातो. हे कॉमन सेन्स आहे. तर त्यामुळे मी सगळ्यांना उत्तर द्यायला बंधनकारक नाही. मला तुमच्या समस्या सोडवण्यासाठी मी आलो. तुमचे होमगार्डचे 5.5 लाख रुपयाचा पगार पण मीच भरू राहिलो. बोलायला पैसे लागत नाही. पैसे काढायचा विषय आला तर पण सापडणारही नाही. पण राहुरीमध्ये माझं अत्यंत प्रेम असल्या कारणाने हे सगळं मी त्या दिवशी केलं. सगळ्यांचं सहकार्याने केलं. माझी सगळ्या कृती समितीच्या सर्व सदस्यांनाही विनंती आहे आणि राहुरीच्या सगळ्या ग्रामस्थांना विनंती आहे की तुम्ही यापुढं आंदोलनाची भूमिका नका घेऊ, सहकार्य करा. तुम्ही जो मला प्रश्न मांडला की राहुरीचा पुढचा उरलेला पॅच कधी होणार, राहुरीचा उरलेला पॅच कधी होणार, तो राहुरी का काम अब शुरू कर रहे हैं दूसरी तरफ का रोड का, तो कब शुरू कर रहे हैं, चालू कर रहे हैं. पुढे जाईल तसं पॅच वर काढून नाही मध्ये महिन्याभरात संपत सोडून देतोय. तो भाग सोडून देतोय. आपण तिथे आता खटकी नाही पडू म्हणून आता एकदा खटकी म्हणून ते पुकळणी काढून घेणार आहे. ती डांबर नाही केलेलं. छूट रहा है. अभी देखिए ड्रेन के बाद इस तरफ तो ड्रेन बन चुका है, उधर 4 मीटर का ROW है, तो ROW हमें मार्क कर दीजिए. वो झंडे लगाएंगे, लाल झंडे 100 मीटर की दूरी पे लगाएंगे आणि त्या लाल झेंडेच्या जेवढं काही असेल ज्या लोकांचं स्ट्रक्चर त्यांना आपण 15 दिवस देऊ काढायला. 15 दिवस देऊ. लोकांनी प्रेमाने काढलं तर अडचणच नाही. तो उधर उस ROW में जो एक्स्ट्रा तैयार हो रहा है हमारे ड्रेन के बाद, उधर पेविंग ब्लॉक का प्रोविजन हम बनाएंगे और इस तरफ बनाते हुए 4 की जगह 3 छोड़िए. थोड़ा सा बीएम कार्पेट थोड़ा किसका दीजिए 1 मीटर और एडिशनल, तो रोड और वाइड हो जाएगा. 4.2 की जगह 3 मीटर छूटेगा और उसका 3 मीटर का पेविंग ब्लॉक का बनाएंगे. कन्वर्ट का इतना ज्यादा एक्सपेंडिचर जो प्री कास्ट में आप डालते हो, प्री कास्ट कन्वर्ट डाल दीजिए और सीओएस में ऐड कर लीजिए. एक सीओएस की लिस्ट हम बना ही रहे हैं, नेगेटिव सीओएस, पॉजिटिव सीओएस. तो एक सीओएस को हम बैठेंगे इस पे लेके, तो 2 या 3 बार सीओएस करना पड़े शायद. तो अभी प्राइमरी जो फर्स्ट सीओएस जाएगा, उस फर्स्ट सीओएस में ये जो कन्वर्ट रह गए इनके हिसाब से उसको प्रीकास्ट कन्वर्ट के तौर पे पूरा वो नहीं करेंगे कंस्ट्रक्शन, उसको प्रीकास्ट कन्वर्ट डाल देंगे, बात खत्म हो जाएगी. नागरिकांनी मांडलेल्या प्रत्येक प्रश्नावर तात्काळ निर्णय घेत ठेकेदारांना थेट सूचना देण्यात आल्या आहेत. त्यांच्या कार्यपद्धतीमुळे अजित पवारांच्या शैलीची आठवण नागरिकांना झाली. महामार्गाचे काम वेळेत पूर्ण झाल्यास राहुरीकरांना मोठा दिलासा मिळणार आहे. आता सर्वांचं लक्ष प्रत्यक्ष कामाच्या गतीकडे लागलंय. सदर बैठकीत नगराध्यक्ष सत्यजित कदम, जिल्हा बँकेचे संचालक अक्षय कर्डिले, दादा पाटील सोनवणे, RR तनपुरे, अमोल भनगडे, सुरेश बानकर, रवींद्र म्हसे, ऋषभ लोढा, कांतीलाल जगधणे, पोलीस निरीक्षक संजय ठेंगे, राजेंद्र उंडे, अरुण साळवे, नारायण धोंगडे, गणेश खैरे, नयन शिंगी, सुनील पवार आदी उपस्थित होते. यावेळी नंदकुमार डवळस, अक्षय तनपुरे, सर्जेराव घाडगे, अनिल देशपांडे, देवेंद्र लांबे, अनिल येवले, निलेश शिरसाट, राजेंद्र दरक, अनिल भट्टड, प्रकाश पारख, प्रवीण दरक, अजित डावकर, सुनील विश्वासराव, जफार शेख, विष्णू गीते, संदीप कोठुळे, उमेश शेळके यांनी समस्या मांडल्या. यस्तान मीडियासाठी प्रतिनिधी गोविंद फुनगे, राहुरी.